निशाणा साधलाय। तर आता राज ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे। राज ठाकरे नेमका काय बोलणार याकडे लक्ष आहे। खरं आता काही कारण काहीच नाही। दरवेळेला येतो तुम्हाला तुम्ही सगळे समोर येता आणि माझं बोलणं होत नाही तुमच्याशी, म्हणून मी म्हटलं की आज जरा थोडासा वेळ होता, म्हटलं तुमच्याशी बोलावं। बोला। जवळपास 3 वेळा अशी निवड झालेली आहे। टप्प्याटप्प्याने निवडणुकीचे नियम झाले। आज त्या प्रक्रियेमध्ये कुठपर्यंत बऱ्याच ठिकाणी आणि पक्ष म्हणतात की 1 लाख पर्यंत निवड झालेली आहे। नाही नाही ते आकडेवारीच येतं, जी आकडेवारीच येते। असं काही माणसं नेमून असं होत नसतं। काही स्वतः काही सांगतात ते 1 लाख आणि काही, परंतु शेवटी ते सरकारी आकडे येतात असं बाहेर, ते आहेत आमच्याकडे पण आहेत सगळे। आता 30 जूनला सगळं सुरू झालं आता हे या सगळ्या प्रोसेस। मला कळत नाही खरं तर महाराष्ट्रामध्ये 3 वर्षानंतर निवडणूक आहेत आणि आता हे याद्या सगळ्या करणार। दरवर्षी मुलं 18 वर्षाची होत असतात, त्या सगळ्या गोष्टी पुढे कशा होणार। अनेक माणसं घरं सोडून जातात, घरं बदलतात, नवीन माणसं येतात। हे दरवेळी ही प्रोसेस थांबून चालणार नाहीये, 3 वर्ष चालू राहणारी प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये काम सुरू आहे। नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा SIRचा सगळ्यात मोठा फटका आज पश्चिम बंगालला, बिहारला, सगळ्या ठिकाणी बसला। पश्चिम बंगालमधनं जवळपास काहीतरी 27 लाख मतं ही काढली गेली काय, आणि आज ममता बॅनर्जींसारख्या माजी मुख्यमंत्र्याचं त्यांचा पराभव होतो। हे काही साधी सरळ गोष्ट नाही, इतकी मोठी सरकारी यंत्रणा लावायची। हे जे चाललंय राजकारण आता देशामध्ये, हे काही खूप घाणेरडं आणि खूप भयानक चालू आहे। याचा फटका पुढे भविष्यात भाजपाला मिळणारच आहे। तो असं काही तो कोण राहत नाही त्याच्यातनं, मुळात सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेला नसतो। फक्त प्रश्न असा आहे की आपण करत असलेली कृती हा भविष्यातला पायंडा आपण काय पाडतो याचं भान मला असं वाटतं राजकीय पक्षांना जर समजा नसेल, राजकीय नेत्यांना नसेल, तर मला भविष्यातल्या पुढच्या पिढ्यांची चिंता मला जास्ती वाटते। राजकारण काय येतं जातं वगैरे सगळ्या गोष्टी असतात, पण शेवटी आपण कुठे नेणार आहोत महाराष्ट्र, कुठे नेणार आहोत देश, कुठे नेणार आहोत आपण राजकारण। आणि खूप गलिच्छ जे आता काय महाराष्ट्रात जे काय फोडाफोडीचं सगळं राजकारण सगळं सुरू आहे आता, हे काही उमदं राजकारण नव्हे, चांगलं राजकारण नव्हे। सत्ता गेल्यावरती या अशाच प्रकारच्या गोष्टींचा भारतीय जनता पक्षालाही त्रास होईल। त्यावेळेला काय कराल आपण, काय करतोय, कुठपर्यंत जातोय, कुठपर्यंत जायचं, याला काय मर्यादा आहेत की नाही त्या गोष्टींना। काय मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी अनेकदा आमच्या लोकांना मी सांगत आलो, ज्या वेळेला आजपर्यंत जगात एखाद्या सत्ताधाऱ्यांनी त्यांचा विरोधक अथवा दुश्मन म्हणता येत नाही, पण दुश्मन विरोधक ज्या वेळेला संपवलेले आहेत, त्या वेळेला त्यांच्यात विरोधक आणि दुश्मन तयार झालेले आहेत आणि त्यांनीच त्यांना संपवलेलं आहे। ही प्रक्रिया भारतीय जनता पक्षामध्ये सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे बाहेरचे विरोधी पक्ष तुम्ही संपवणं हे सोडून द्या, परंतु आता तुमच्यात जे विरोधक निर्माण झालेले आहेत याच्यातनं तुम्हाला जो त्रास होईल आता, तो तुम्ही पण बघत राहा। आणि हा जगाचा इतिहास आहे। समोरचे तुम्ही विरोधक संपवले, तुमच्यात विरोधक निर्माण होतात, आणि पाठीच्या काळातही तेच झालं होतं। अनेक वेळेला ह्याच गोष्टी घडलेल्या आहेत। ऑपरेशन टायगर 2, 3 सरकारच्या विरोधात काय प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकल्या जाणाऱ्यांचा आहे। ओके नाही, आता देहविक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच। आणखी 14 आमदार आणि ते घाणेरडं चालू आहे मुळात, हे कुठच्या